PSI समुद्र बोलतोय. मी जयंत अभ्यंकर बोलतोय. अहो काय मस्करी करता साहेब. अहो नंबर सेव्ह आहे तुमचा. बोला कशी काय आठवण केली, काय सेवा करू शकतो. मी सांगतो ते नीट ऐक. तुझ्या पोलीस चौकीमध्ये आहेस. त्या पोलीस चौकीच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमधून आदित्य दीक्षित या पोट्याला ताब्यात घ्यायचं, आपल्या पोलीस चौकीमध्ये बंद करून ठेवायचं. अहो पण त्याचा गुन्हा तरी काय. गुन्हा नाहीये, गुन्हा दाखल करायचा आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा आणि त्याला ताब्यात घ्या. पुढचं काय करायचं ते बघतो मी. माझं काय होणार साहेब. डोंट वरी, त्याची काही काळजी करू नकोस. आणि हो, जर या जयंत अभ्यंकरचं काम झालं नाही तर तुला भयंकर परिणामाला सामोरं जावं लागेल. ठीक आहे साहेब, काळजी करू नका. आत्ताच उचलतो साल्याला. चला रे. काय रे आदित्य, तूच काय. हो मीच आदित्य. काय झालं सर? साल्या बलात्कार करतो आणि मला विचारतो काय झालं ते. माझ्यासोबत पोलीस चौकीला चल, मग सांगतो काय झालं ते. अहो बलात्कार? कसला बलात्कार? मी नाही केलं कोणाचा बलात्कार. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. चुपचाप माझ्यासोबत पोलीस चौकीला चल, मग काय ते बघू. चल, चौकशी करायची आहे. अहो, पण माझं ऐकून तर घ्या. चल. अहो सर ऐकून घ्या. हो माझं मी नाही केलं कोणाचा बलात्कार. चल. चला रे लवकर. अहो सर मी खरंच बलात्कार नाही केला. हो अबे साल्या, तू बलात्कार नाही केला तर काय मी बलात्कार केला. तुझी कंप्लेंट करणारा तो पागल आहे का. सर 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 काय समुद्र, किती पैसे मिळाले? सर हे काय बोलताय तुम्ही. मी खरंच ते बोलतोय. सर त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुन्हा सिद्ध झाला का? नाही ना? मग कशाला मारता त्याला? सोडा रे त्याला. हे बायको ना, नवरा बाहेर असला तर वारंवार फोन करते आणि घरी असलो तर नुसत्या शिव्या घालते. साहेब फोन. बोला साहेब. माझ्या कामाचं काय झालं? अहो मी तुमच्या कामाला लागलोच होतो साहेब, पण मध्ये तो PI पाय तोडून टपकला ना. मला वाटलंच होतं तुझ्याकडून काय होणार नाहीये ते. एक काम कर, छोटंसं काम आहे, फार मोठी जबाबदारी टाकत नाही तुझ्यावर. त्या आदित्य दीक्षितला तुझ्या पोलीस चौकीमधून पळव. पण सर. पुढे काय करायचं ते बघतो मी. ओके सर. रितेश, रितेश. यस सर. इकडे बस. तू मग अशी पोट्टा आणला ना, पण त्याला इथून पळव. पण सर. पण वगैरे काही नाही. चल हे घे. सर. हे ठेव. चल घे, पकड लवकर. पकड म्हणतो ना. चलो, त्याला इथून पळव.
काय सांगतोय? हो सर. फार दुखते का रे? घे. अरे घे. तुला नाही माहित, हा PSI समुद्र आहे ना, हा एक नंबरचा हरामी माणूस आहे. अरे त्याने सांगितलं मला तुला लॉकअप मध्ये टाकायला. अहो पण मी खरंच कोणाचा बलात्कार नाही केला. माहित आहे मला. उठ. मी तुला लॉकअप मध्ये नाही टाकणार, ठीक आहे? आज जर पायतोड साहेब वेळेवर आले नसते तर माहित नाही तुझं काय झालं असतं रे. तू असं कर, तू पळून जा इथून, तू निघून जा इथून. अहो पण बिन काही नाही, मी आहे ना, मी उत्तर देऊन देईन साहेबांना जे उत्तर द्यायचे ते. जा तू. अरे जा लवकर. ठीक आहे. जा. काय रे, पोलीस स्टेशनमध्ये तो तुला समुद्र मारत होता आणि आता इथे हे गुंडे? काय भानगड आहे? खरोखर सांगले का? सर मी जे काही सांगेन ते पूर्ण खरं सांगेन. मी आदित्य दीक्षित. मे आय कम इन सर? हा येस. हे इथले बॅलन्स शीट होऊन बसव. आपलं नाव? सर मी आदित्य दीक्षित. आदित्य दीक्षित. बसा बसा. सर पेपरला ही ऍड बघितली होती. काय झालं सर? माय डिअर फ्रेंड, ही फार जुनी ॲड आहे. 3 महिन्यापूर्वीची जाहिरात बघून तू इथे आलायस. काय प्यायल्यामध्ये जाहिरात वाचून आलायस तू इथे? हा मित्रा, कुठलंही काम करताना जोशमध्ये नाही, होशमध्ये करायचं असतं. खऱ्या अर्थाने आता तर होशमध्ये आलो. काय म्हणालास तू? काही नाही सर. सर मी येतो. एक्सक्यूज मी. ए बस जरा. नाव काय म्हणालास तुझं? आदित्य दीक्षित. आदित्य दीक्षित. यंग मॅन, तुला 4 व्हीलर ड्रायव्हिंग येतं? हो येते ना सर. माझ्या फॅमिलीचा ड्रायव्हर आजच नोकरी सोडून गेलाय. तुझी जर काही हरकत नसेल तर तू ड्रायव्हर म्हणून आमच्याकडे जॉईन होऊ शकतोस. मला काहीच हरकत नाही. मला फक्त काम हवं सर. गुड. सर हा? मी निघतो तुमच्या घरी. मला तुमच्या घरचा ॲड्रेस द्याल? एक मिनिट ना. हे माझं कार्ड आहे. बॅक साईडला माझ्या घरचा ॲड्रेस आहे. ओके सर. येतो सर मी. ग्रेट. सर ही बॅलन्स शीट बघून घ्या. हां. ए थांब. कोण पाहिजे तुला? मी आदित्य. आजपासून तुमचा नवीन ड्रायव्हर. तू? हो मी. ठीक आहे, हे घे. पूर्वेश काय ताई? चल चल निघूया.
ताई मी नाही आहेत. तुम्ही जा. मी रात्रीच्या पार्टीची तयारी बघतो ना. ओके हो. चला ग. वेदिका तुझा ड्रायव्हर खूप स्मार्ट आहे यार. तुला त्याच्याशी लग्न करायचंय का? मला आवडेल. चल. काय पात्रे माणसं ठेवले या मालकानं? हट. और डार्लिंग क्या चल रहा है? आज तर खूप सुंदर दिसत आहेस ग तू. अरे हो, बोलून झालं दिवसेंदिवस खूप तुमचं? गोरी दिसत आहेस तू. ओके. शिवानी तू बोल. तुझ्या गोरेपणाचा राज काय ग? अच्छा चल मी नको बघते सांगू. अम्मावाल्यांना. पण ओके. तुझा मोबाईल नंबर तर दे. हा, दे ना. आम्ही तुला नाईट कॉलिंग करू. आणि मनसुख ए हॅलो. काय जास्त हिरो बनायचा प्रयत्न करू नको. माझं मी बघून घेईल. निघ मूर्ख कुठला. वेदिका हा कोण ग? अरे काही नाही, आमचा नवीन ड्रायव्हर आहे. ते काय झालं, मोहित आमच्या घरचा ड्रायव्हर नोकरी सोडून गेला. ते बरं झालं बाबांनी वेळेवर नवीन ड्रायव्हर पाठवला. बरं हे घे. चला ग. चल चल चल. बस घे. या हरामखोरांनो, तुम्ही मित्र आहे की शत्रू आहे रे माझे? साला एक काम सांगितलं तेही धड केलं नाही. अरे मोहित भाऊ, बरं झालं ते वेदिका मधात बोलली तर, नाहीतर खूप मोठी पंचायत झाली असती. हो ना भाऊ, साल्याने एवढ्या जोरात मारली. मायला आताही कानात सनसन वाजून राहिली. मी पण देऊ ग एक. अगं वेदिका, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? देईल ना, पण माझी एक शर्त आहे. बोल. मंजूर? मंजूर आहे. बोल, काय शर्त आहे? जर मी तुझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तू मोहितला किस करायचं. ओके, आवडेल मला. आणि हां वेदिका, जर तू हरलीस तर तुला आदित्यचा किस घ्यावा लागेल. त्या ड्रायव्हरचा? हो, ड्रायव्हरचा. मंजूर आहे. बोल तुझा प्रश्न काय. तर ऐक, सूर्याचे 3 नाव सांग आणि हां, सन सोडून. ओके. रवी रवी आणि दिवाकर दिवाकर आणि 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 काय लवकर सांग, नाहीतर हार तरी मान. ए शट अप. वेदिका इतक्या लवकर हार मानत नसते. अरे वेदिका, व्हॉट हॅपन? काय चाललंय? काय वेदिका, काय आहे? हा? बाबा हो, तो मुलगा मला बघून काहीतरी अश्लील इशारे करत होता. काय काय रे? थांबा काका, आदित्य काहीच चुकला नाही. ऍक्च्युली मी वेदिकासोबत बेट लावली होती की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या प्रश्नाचं उत्तरच आदित्य आहे. एक मिनिट, ही तुमची शर्त, ही बेट काय होती काय? सूर्याचे 3 नाव काय? सूर्याची 3 नाव म्हणजे रवी, दिवाकर आणि आदित्य. एक्झॅक्टली काका. वेदिकाने 2 नाव अगदी बरोबर सांगितली. तिसरं नाव तिला काही येत नव्हतं
आणि आदित्य हेच तिला इशाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न करत होता. काय हे वेदिका, असं करतं कोणी? जा आणि पहिले त्याला सॉरी म्हण. बाबा आधी आपण केक कापूया. हा केक कापूया. आठवणीने चला, त्याला चला. सॉरी म्हण. हो. चला रे प्लीज या. वेदिका, तू एवढी सिरियस का आहेस? अरे यार, काल रात्री झोपच लागली नाही. त्या ड्रायव्हरनी मला हरवलं. इडियट. वेदिका तू मला इडियट म्हणाली? हो, आधी माहिती असतं ना तू आहेस तर अजून शिव्या दिल्या असत्या. फॉर एक्झाम्पल इडियट, मूर्ख, बावळट, बेअक्कल. डार्लिंग, मी तुला माझं मन दिलं आणि तू मला शिव्या देतेस? तू मला तुझं मन दिलंस, आता मी तुला एक झापड देते. चला ग. मोहित भाऊ, काय झालं मोहित भाऊ? मला का बरं मारलं? अरे यार वेदिका, तू त्या ड्रायव्हरचा राग बिचाऱ्या मोहितवर का काढला? वेदिका, तू त्या आदित्यवर इतकी रागवली का आहेस? नाही म्हणजे किती हँडसम आहे तो. आणि हा, जर तो माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. इम्पॉसिबल. का? कारण आदित्य काही दिवसांपासून माझ्या घराशेजारी राहतोय. तो तसा मुलगा मुळीच नाही. चांगली ओळखून आहे मी त्याला. काय ब्रह्मचारी आहे का तो? 2 दिवसात तो आदित्य येऊन मला आय लव्ह यू बोलेल. लगी बेट. जर तू असं केलं तर मी कुठलीही बेट लावायला तयार आहे तुझ्यासोबत. ओके, आता बेट जिंकल्यावरच सांगेल तुला काय करायचंय. ओके. ओके. मोहित, काय काम आहे? मोहित तुला माहिती आहे वेदिका तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही, तरीही तू तिच्या मागे मागे जातोस. मोहित माझ्याकडे बघ, मी तुझ्यावर किती किती प्रेम करते. किती प्रेम करते का? हा, काय करू शकते माझ्यासाठी? काहीही. हे बघ शिवानी, हे तू माझ्यासोबत बोलली म्हणून ठीक आहे, पण हेच जर तू दुसऱ्या मुलासोबत बोलली ना, तुझा चांगलाच उपयोग करून घेईल, समजलीस? मोहित, पूर्वेश, तुला कशाची भीती वाटते रे? अरे मी तुझ्यावर प्रेम करते. मी मुलगी असून सुद्धा घाबरत नाही आणि तू मुलगा असून घाबरतो. व्हॉट इज इट यार? अगं नेहा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. अगं तू म्हणते ते अगदी बरोबर आहे, पण या कॉलेजमध्ये तूच तर माझी एक बेस्ट फ्रेंड आहे. बाकी तर सर्व माझी टिंगलच उडवतात. अगं प्लीज. काय ग नेहा, काय करते तू या ढिल्या सोबत? माझ्या बरोबर चल, राणी बनवीन तुला राणी. अहो दादा. काय रे ढिल्या, का करू राहिला इथं? अहो दादा प्लीज लीव अस अलोन. चलो क्लासमध्ये. चाल. चल निघ. दादा नेहा. अरे आम्ही बघतो ना नेहाचं काय करायचं ते. अहो दादा प्लीज लीव अस अबे अलोन. निघ म्हटलं ना. काय रे? हा, काय करता इथे? चला निघा इथून. थँक्स मोहित. अरे मला थँक्स म्हणण्यापेक्षा स्वतःला बळकट कर, मगच मुलीचा हात हातात घेऊन फिर, नाहीतर एखाद दिवशी परिणाम फार भयंकर होतील. हो. नेहा, तू क्लासमध्ये जा. हो दादा. मोहित, तू हा प्रकार प्लीज वेदिकाला नको सांगू, प्लीज. आता मोहितला का बरं राग आला? काय झालं नेहा? अगं याला कशाला मारू? अगं नेहा, मी काय केलं आता? मला का मारलं? अगं नेहा, अगं नेहा. पूर्वेश थांब, मी येतो. गुड मॉर्निंग क्लास. सिट डाऊन. नमस्कार, मी वर्षा आतकरी, आजपासून तुमची नवीन क्लास टीचर. सर्वप्रथम आपण सर्वांचा परिचय करून घेऊया. गुड मॉर्निंग मॅम, मी नेहा नाना पायतोड.
ओके सिट डाऊन. हॅलो मॅम, मी पूर्वेश जयंत अभ्यंकर. सिट डाऊन. हॅलो मॅम, मी लुकेश चोरे. ए काय करतोस तू? मॅम, लुकेश हे मुद्दामून करत नाही. तो घरी पण ना नुसता असंच करतो. यस मॅम. थांब, तुझी कंप्लेंट प्रिन्सिपल सरांकडेच करते मी. अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल. ओ भाऊ 3 कट. हो. वाह क्या आवाज है. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग रंग अबीर गुलाल. हो भाऊ, असा का मारला माझ्याकडे लाईन मारला सारखा. भाऊ तुम्हारी आवाज तो बहुत मीठी है. कितना सुंदर, कितना अच्छा गाते हो. मेरे साथ फिल्म स्टूडियो चलो, मैं तुम्हें वहाँ पर फिल्म म्यूजिक डायरेक्टर से मिला देता हूँ. अरे वो तुम्हारी आवाज सुनेंगे ना तो देखते रह जाएंगे और तुम लाखों रुपए कमाओगे, लाखों. हाँ ओ भाऊ, मला तुम्ही तो तेजाबच्या अन्नू को नका समजू का. थोडीशी तारीफ केली तुम्हाला फुकट चाय बांधून देईन, समजलं का. चुपचाप चाय प्या ना, माझ्या चायचे पैसे द्या पहिले. अरे क्या माइकल, तेको कितनी बार समझाया लोगों को फालतू ज्ञान मत बांटा कर, फिर भी तेरा एपल एपल चालूच रहता है. ओ भाऊ, तुम भी कोई मेरे को तेजाब का जानी लीवर मत समझो. जो बात सही है ना वही बताया मैंने. ये लो तुम्हारे चाय के पैसे, चलो रे यहाँ से. ये लो. जाओ जाओ. ललित कापा देणार रे लवकर. चला चला, उशीर होतोय. वेदिका, हा आम्ही जरा मित्राच्या मुलीच्या लग्नाला चाललोय. आम्हाला परत यायला उशीर होणार आहे. बाबा मी घरीच थांबते. बर. अगं तू पण चाल ना आमच्या बरोबर. हा. हे नाही आई, मला ते लग्न वगैरे म्हणलं की खूप बोर होतं. आणि हा पूर्वेश पण एकटाच आहे ना घरी. बाबा आदित्यला सांगा ना घरी थांबायला. तुम्ही आल्यावर जाईल तो परत. हा ओके. आदित्य इकडे. काय सर? हे बघ, आम्ही बाहेर चाललोय, तू घरीच थांब. ठीक आहे. ठीक आहे सर. चल येतो. ए चल येते. बाय बाबा. चल. वेदिका, आजचा लास्ट डे आहे तुझा बेटचा, तर तू बेट हरलीस म्हणजे. शिवानी, वेदिकाला हार काय चीज आहे हे माहितीच नाही. ओ, लुझिंग दिस वर्ड डझंट एक्झिस्ट इन माय डिक्शनरी. तू थांब, मी आलेच. कुठे जाते? मी येते. ओके. हाय आदित्य. अरे माझी मैत्रीण आली आहे. ऍक्च्युली ना मी एक बेट लावली होती तिच्या बरोबर की तू मला येऊन आय लव्ह यू म्हणशील. आणि आज शेवटचा दिवस आहे. प्लीज प्लीज तिच्यासमोर फक्त आय लव्ह यू बोलशील मला. एवढी हेल्प कर मला नाही, प्लीज. अजिबात नाही. वेदिका, मी तुझं हे काम करणार नाही. अगं प्रेम म्हणजे काय तुला खेळगंमत वाटली का ग? सॉरी, मी तुझं हे काम करणार नाही. याशिवाय तू दुसरं काहीही सांग, मी तुला नाही म्हणणार नाही. हो का? ठीक आहे.
हे घे पी. मला याची सवय नाही. का? आताच म्हणाला ना दुसरं काही सांग मी करेन. पी मग आता हे अगं वेदिका, खरंच मला याची सवय नाही. पी, नाहीतर तुझ्या आमच्या घरची नोकरी गेली म्हणून समज. ठीक आहे दे. आदित्य, तू प्रेम करतोस ना माझ्यावर? आणि आता तू माझ्या या मैत्रिणी समोर मला आय लव्ह यू म्हणणार आहेस, हो की नाही? नाही, अजिबात नाही. अरे पण अगं प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला? आणि तू शर्त हारशील त्याचं मला काय करायचं? अगं प्रेम हे पूजनीय आहे, समजलं? ए वेदिका, काय झालंय? अहो बाबा, हा बघा ना दारू पिऊन कसा करतोय. काय? मला हा प्रपोज काय करतोय आणि मला म्हणाला की हा लग्न करणार माझ्या बरोबर. काय रे हरामखोर, याच्यासाठी मी तुला इथे माझ्याकडे कामाला ठेवला होता? हा, याच्यासाठी मी तुला इकडे घरात थांबायला सांगितलं होतं? हा? हरामखोर, पाजी, काम सोडतो. बाबा थांबा बाबा, यात आदित्यची चूक नाही. तुम्हाला माहिती नाही ती काय भानगड झाली आहे. ए बोलू नकोस. हा भिकारडा दारू पिऊन तुझ्या बहिणीशी काय करतो तुला माहितीये? विचार दिला. दारूच्या नशेत तिला प्रपोज करत होता, लग्नाची मागणी घालत होता. हा भिकारडा साला. लायकी तरी आहे का याची? आणि तू या भिकाऱ्याच्या नादाला लागतोस? काय विचार काय तुझा? का तू पण एखाद्या भिकारीशी लग्न करून ह्या घरामध्ये आणणार आहेस तिला? हा, हे बघा मिस्टर अभ्यंकर, माझे बाबा भिकारी नाहीत. आमच्याकडे 1000 एकर शेती आहे. 1000 एकर. अगं नेहा, 1000 एकर खूप जास्त झाली. ए कोण आहे? कोण तुझा बाप? तुझा बाप? हा, माझे बाबा? हो तुझा बाप. माझे बाबा? अगं नेहा, तुझे बाबा कोणीही असणार, यांना काही फरक पडत नाही. अगं नेहा, कोण आहे? कोणती? मला ऐकवते. घेऊन जायला. उठ आदित्य, नजरेसमोर नको आहे माझ्या. सांभाळ आदित्य. पूर्वेश, हो बस झाला आता, चला. कौतुक करतायत मुलांची. असू दे, येतो मी. सावकाश जा आदित्य. अगं नेहा, नेहा आज चल ना. अगं नेहा प्लीज, अगं चल ना प्लीज, चल. जेवण का नाही केलंस? मला भूक नाहीये. अरे वा, मार बिचाऱ्या आदित्यने खाल्ला आणि पोट तुझं भरलं. हे बघ आई माझं. हे बघ वेदिका, मला तू काहीच सांगू नकोस. मला पूर्वेशनी सर्व काही सांगितलेलं आहे. आणि काय ग, मैत्रिणींसोबत लागलेल्या बेटसाठी तू एवढं मोठं तुफान उभं केलंस? आदित्य एक चांगला मुलगा आहे आणि म्हणूनच तुझ्या बाबांचा मार त्याने मुकाट्याने सहन केला. त्याच्या झालेल्या अपमानामुळे त्याने जीवाचं काही बरं वाईट केलं तर? अगं पण आई, हे बघ वेदिका, तुझा हा इगो आहे ना, स्वतःजवळच ठेव आणि जरा शहाण्या मुलीसारखी वागायला शिक. बापाच्या लाडाने पार वाया गेलीये पोर. आई, वा ताई वा. अगं झालं मनाचं समाधान. अगं ताई, काय मिळालं त्या गरीब मुलाच्या छळ करून? मला सर्व काही माहितीये ताई, मला सर्व काही कळून चुकलंय. तू आदित्यला प्रेमाचा आमिष दाखवला आणि तेही खोटं. का? काय तर तुला तुझ्या मैत्रिणी सोबत लावलेली बेट जिंकायची होती म्हणून? अगं ताई, यात आदित्यची चूक काय होती ग? तू आदित्य सोबत अशी का वागली? वाय ताई, वाय? पूर्वेश, तू तर माझ्यावर खरं प्रेम करतो ना? नेहा, मी तुझा प्रेमाला कधी समजूच शकलो नाही.
मस्त आहे हा. बे कब धोल जाना बे कब धोल जाना बे अबे लल्या बाबा जातो ना. साला कामचोर लेकाचा बिह पफ बारीक झाला. आदित्य आदित्य दार उघड. आदित्य दार उघड. आदित्य अगं तो रॉकेलचा कॅन घेऊन. आदित्य वाचवा, कोणी आहे का इथे? आदित्य दार उघड. वाचवा, वाचवा, कोणी आहे का इथे? हेल्प, अरे कोणी वाचवा. काय झालं? तो आत्महत्या करतोय. आदित्य, आदित्य आदित्य दार उघड. आदित्य, आदित्य आदित्य दार उघड. काय झालं ओरडायला? बेटा आत्महत्या करणं पाप आहे. तुम्हाला कोणी सांगितलं मी आत्महत्या करताय म्हणून? ह्या पोरीने सांगितलं. हे रॉकेल बघितलं मी. स्टोव मध्ये भरणार होतो, आता अंगावर होतो ना, घेतो स्वतःला पेटवून. चला रे, हे तर लपड्याचा प्रकार आहे. मरण नाही तर चला रे, फालतूची भोपाली आहे साली इथं. आय एम सॉरी आदित्य, मला माफ कर. मी माझ्या बेटसाठी असं वागायला नको होतं. आय एम सॉरी. पण मी आता खरंच तुझ्या प्रेमात पडले. आय रिअली लव्ह यू आदित्य. वेदिकाजी, मी एक गरीब माणूस आहे आणि मला गरीबच राहू द्या. खूप जास्त हिंदी मूव्हीज बघितल्याने आणि खूप जास्त कादंबऱ्या वाचल्यामुळे तुम्हालाही असं वाटलं असेल की आपण पण एखाद्या गरीब मुलाबरोबर प्रेम करावं. पण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणि वास्तविक जीवनात असं काहीही होत नाही. तुमच्या घरची नोकरी म्हणजे माझ्यासाठी 2 वेळचं जेवण. तुम्हाला तर माहितीही नसेल 2 वेळचं जेवण म्हणजे काय. वेदिकाजी, मी गरीब आहे आणि मला गरीबच राहू द्या. नमस्कार. आदित्य, आय रिअली लव्ह यू. येऊ शकता तुम्ही. आदित्य, आदित्य आय लव्ह यू. आदित्य, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आदित्य, आदित्य, आदित्य ऐक, ऐक माझं. काय झालं? काल झालेल्या तमाशामुळे पोट नाही भरलं वाटतं. तुम्ही जा. अहो, मला सुखाने जगू द्या. आदित्य, आय रिअली लव्ह यू. हा नौटंकीपणा बंद करा. आदित्य, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. प्लीज. ठीक आहे, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही तर मरून जा. जा, माझा पिच्चा सोड. ठीक आहे, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये तर या जगात जगून तरी काय उपयोग. वेदिका, वेदिका थांब, थांब वेदिका. वेदिका, कुठे चालली आहेस तू? मरायला. वेदिका, पागल झाली आहेस का तू? तू कोण मला थांबवणारा? तुला कोणी अधिकार दिला मला मारायचा? तुझ्यासाठी माझ्या प्रेमाने. यस, तू पण मला आवडतो म्हणून त्या दिवशी तुझ्या बाबांनी मला मारलं तरी मी चूप राहिलो. का? कारण तुला काही झालं नाही पाहिजे म्हणून. अगं, त्या चूप राहण्याचा अर्थ म्हणजेच प्रेम. लव वेदिका, लव. अगं, मी पण तुझ्यावर प्रेम करतो
पण याचा अर्थ असा नाही की आपण लग्न केलं पाहिजे, कारण गरिबाचं प्रेम हे कधीही लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि जर आपण जबरदस्ती केली तर तुझे बाबा कन्यादान करणार नाही. जर माझा प्रेमाचा शब्द तुला वाचवू शकत असेल तर आय रिअली लव्ह यू. आणि जर तुला वाटत असेल की आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगलो पाहिजे तर विसरून जा मला. फॉरगेट मी. आदित्य प्लीज असं नको बोलूस. जर मी तुझ्याशिवाय जगू शकले असते तर आज आत्महत्याचा प्रयत्न का केला असता. आदित्य, आय कांट लिव्ह विदाउट यू. आणि जर गरज पडलीच ना तर मी माझ्या बाबांचं घर सोडून कायमची तुझ्या घरी नाही येऊ शकत का? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आदित्य. आय लिव्ह फॉर यू, आय डाय फॉर यू. ते बघा तिकडे. जा बोलवून आण तिला. जा लवकर. वेदिका, तुझे बाबा म्हणाले जर जास्त झोप येत असेल ना तर घरी जाऊन झोप. वेदिका, वेदिका, करोडो रुपये खर्च करून मी हा बंगला बांधलाय. लाखो रुपयाचं इंटेरियर मी तुझ्या बेडरूमला केलंय आणि हेच सगळं सोडून त्या आदित्यच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवतेस. बाबा, मी प्रेम करते त्याच्यावर. अच्छा, त्या दिवशी पार्टीमध्ये त्याच्या कानाखाली का मारलीस? तेव्हा माझ्या मनात नव्हतं असं काही. बर, मग गेल्या 4-5 दिवसामध्ये तुझं प्रेम बसलं त्याच्यावर? हो. आय लिव्ह फॉर हिम and I die for him. लोक, वेदिका, हे तू बोलत नाहीस. एक श्रीमंत मुलीचा हट्ट बोलतोय. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलीला प्रेमामध्ये फसवून तिच्याशी लग्न करून श्रीमंत होण्याची स्वप्न बघत असतात हे आदित्यसारखे भिकारडी पोरं. नाही बाबा, आदित्य असा मुलगा नाहीये. अहो असं काय बोलता? अहो आपल्या मुलीचं प्रेम आहे त्याच्यावर. आदित्य जर गरीब असला तर काय झालं, आपल्याकडे आहे ना एवढा पैसा. बाबा, आई बरोबर बोलली. त्या आदित्यनं हिच्यावर प्रेमाची जादू केली आणि हे तू नाही बोलत आहेस. तुझ्या लेकीवरचं तुझा आंधळ प्रेम बोलतोय. माझा मित्र दिगंबर, त्याचा मुलगा आशिष डॉक्टर आहे. लाखो रुपये कमवतो तो महिन्याला. त्याच्याशी मी हिचं लग्न लावून देणार आहे. नकोय मला तुमचं स्टेटस. माझं लग्न झालं तर ते फक्त आदित्य सोबत होईल. आणि जर असं नाही झालं ना तर या घरातून माझी अर्थी उठेल. तुला तुझ्या डॅडीची काहीच चिंता नाही? नाही. त्याच्याशीच लग्न करणार तू? हो, त्याच्याशीच लग्न करणार मी. ठीक आहे, आजच मुहूर्त काढतो. सेक्रेटरी, पंडितजींना बोलवा. बाबा, पाव 3 कटिंग आण. संथ वाहते कृष्णा माई, संथ वाहते कृष्णा माई, संथ वाहते कृष्णा माई. नमस्कार सर. हाँ बेटा, ये माइकल का हाथ जिसके सर पर गिरा ना, उसकी तो निकल पड़ी. फिर भगवान शंकर भी उसे रोक नहीं सकते. अरे अपने तो बड़े बड़े लोग पैर छूते हैं. जरा बता रे नीलेश. अबे हो,
मी तुम्हाला सांगतो, मला जे बी काय पाहिजे होतं ना सर्व काय मी मायका सरांनी दिलं, म्हणून तर आज मी ते चढत आहो. मी तुम्हाला सांगतो, याच्या संग जो बी इकडे जुळला त्याला हे सोडतच नाही बिलकुल. मी तुम्हाला सांगतो, जेव्हापासून मायकल सराच्यात माझ्या डोक्यावर आलाय साले मायकल सर काळाचे पांढरे होऊन गेले, पण कुठचे झाले हे नको विचार तुम्ही. अबे बस कर ना बे, सगळं काय हेलेच सांगशील का? सर माझं काम झालं पाहिजे. डोंट वरी, चिंता मत करो. 10,000 रुपए. यस सर, दे सर. सर काम पक्का होईल ना? हाँ, चिंता मत करो. अब मैं कल तुमको इसका गुरु मंत्र दूंगा. ठल एक बात पूछो. हाँ पूछो. आपकी शादी हो गई? हाँ हो गई ना. अरेंज मैरिज नो मैरिज? लव मैरिज. ये लो तुम्हारे चाय के पैसे. पैसे क्या भाऊ? पैसे राहू दे ना जी, पैसे राहू दे ना. मी का म्हणतो, तुम्ही तर बहुत मोठे माणूस आहे जी. मी का म्हणतो, मायावत खरं चांगला आहे का जी? लो, कल मैंने तुमको बताया तो तुमको लगा कि मैं मजाक कर रहा हूँ. अब यहाँ जिसको जैसा बताओ वो वैसा ही बन जाता हो है. जी, हो जी. जरा आप बता रहे नीलेश. अबे हो निलेश भाऊ, तुम्ही ना जे सांगितलं ना, मी तुझं सब ऐकलं जी. अजी तुमची गोष्ट ऐकून तुम्हाला डोळ्यात पाणी आलं जी. अजून तुम्हाला का सांगू भाऊ, भाऊ मायावत खरंच चांगला आहे का जी? अरे ये लो तुम्हारे पैसे. अरे भाऊ पैसे रंदर भाऊ, पैसे रंदो ना. तुम्हारे लिए नाश्ता वास्ता बुलाओ क्या? नहीं नहीं, हमको टाइम हो रहा है, चलो रे. माइकल भाऊ बैठो ना. मेरा वो पिक्चर में गाने का जुगाड़ जमा दो ना. गाने का जुगाड़? हाँ, लेकिन उसके लिए 300 रुपए लगेंगे. 300 रुपए? हाँ 300 रुपए लगेंगे एकदम. अभी 300 रुपए लग रहे हैं, लेकिन आने वाले समय में 3,000 रुपए भी लग सकते हैं, समझे? और वैसे भी तुम लाखों रुपए कमाओगे ना. हा हा हा, मी पाहतो. हा साला 300 रुपये लागेल एकदम. हे घ्या पैसे. याच्या मंदी ना 20 रुपये कमी आहे. नहीं नहीं, पूरे 300 रुपए लगेंगे. नहीं तो रखो ये पैसे भी. थोड़ा एडजस्ट कर लो ना भाऊ. पैसा एडजस्ट करो, बाकी के पैसे क्या हम अपनी जेब से डालो? अरे फॉर्म ही 300 रुपए का आता है. ठीक है भाऊ, मैं देखता हूँ मैं. इधर है, इधर 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 है. ये लो पैसे. ये क्या है? पैसे. किसी मंदिर के पास बैठे थे क्या? भाऊ अपना धंधा तो ऐसा है जी, क्या करे. ठीक है. वो मेरा जम गया ना. हाँ हाँ जम जाएगा. अब मैं कल तुमको इसका गुरु मंत्र दूंगा. हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी. खुश रहो, चिंता मत करो. हे बघा, आज रात्रीच त्या आदित्यला संपवून टाकायचा. उद्याचा सूर्योदय त्यांनी पाहता कामा नये. हॅलो हॅलो ताई. ताई बाबा ना आदित्यला मारण्याची प्लॅनिंग करतात. ते आदित्यला मारायला गुंड पाठवत आहेत. तू लवकर आदित्यला कळव. हो. का मेल्यासारखा झोपते. कोण आलं एवढ्या रात्री मरायला, झोपू पण नाही देत. आदित्य उठ. वेदिका तू एवढ्या रात्री? आधी इथनं चल, नाहीतर ते गुंडे तुझा जीव घेतील. काय झालं मला जरा सांगशील का? अरे ते गुंड तुला मारून टाकतील. चल उठ लवकर. अगं गुंड? कोण गुंड? नंतर सांगते, तू चल लवकर चल. अगं वेदिका. आदित्य सोड मला. सोड. आदित्य.
चलो अरे सोड. चल म्हटलं ना. सोड ना. या सांभाळा आपल्या मुलीला. आई. चल मोहित. आई. सर मी माझ्या घरी बसून होतो. अचानक पोलीस माझ्या घरी आले. मी खरंच बलात्कार नाही केला हो सर, माझ्यावर विश्वास ठेवा. हे सर्व खरं आहे, पण तू पोलीस चौकीमधून पळून फार मोठी चूक केली. हो सर मी चुकलो. सर मी त्या हवालदाराच्या शब्दात फसलो. सर मला माफ करा. ठीक आहे, जर तुझं प्रेम खरं असेल तर मी तुम्हा दोघांना मिळवल्याशिवाय राहणार नाही. मग मध्ये कोणी आला तरी चालेल. माझं नाव नुसतं पायतोंड आहे, तर मी खरंच पायतोडे आहे. सर मी आता काय करू? तू आता घरी जा, मी बघतो काय करायचं. आणि हा, उद्या सकाळीच पोलीस चौकीला ये. हो सर मी येतो. काय रे, काय सुरू आहे? टोपीची इज्जत करायला शिका, फार मेहनतीने भेटली आहे. मे आय कम इन सर? अरे आदित्य, ये ना, बैस. रितेशला बोलू ना. हो सर. हां सर. या 2 हवालदारापैकी कोण होतं? मी नव्हतो साहेब. सर हाच तो हवालदार. सर सर मला माफ करा सर. सर परत कधीच अशी चूक होणार नाही. सर मी नवीन आहे. पैशाच्या लोभामुळे मी हे काम केलं. सर मी माझ्या मुलाची शपथ घेतो, परत अशी चूक होणार नाही सर. रितेश, तू मुलाला जन्म काय शपथ घ्यायला दिला? एक लक्षात ठेव, परत माझ्यासमोर मुलाची शपथ घेऊ नको. ओके? सॉरी सर. मला हे सांग, तुला हे काम करायला कोणी सांगितलं? समुद्रे सरांच्या सांगण्यावरून केलं मी. बरोबर आहे साहेब. समुद्रे का? सर मी आता काय करायचं? काय नाही, तू फक्त वेदिकावर प्रेम कर. मी बघतो त्या अभ्यंकरचा सातबारा. आदित्य, मी तुला वचन देतो, मी तुझं आणि वेदिकाचं लग्न लावूनच राहील. बरं, ज्या दिवशी तुझ्यापासून वेदिकाला नेलं त्या मुलाचं नाव माहिती आहे तुला? सर त्याचं नाव तर माहिती नाही, पण सर त्याला एकदा बघितलं तर नक्की ओळखील मी. ओके, तू जाऊ शकतो. ओके सर. एक्सक्यूज मी सर, इथे सिग्नेचर हवी होती. थँक्यू सर. काय मोहित, बाकी कसं चाललंय? ठीक आहे. फर्स्ट क्लास. अरे या 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 या. भाई तू? तुम्ही? मोहित, तू ओळखतोय ना? हो, हे माझे बाबा आहे. काय सांगतोस? अरे वा, छान छान छान. या ना, बसा ना प्लीज. मी इथे बसायला नाही आलो, मला तुमच्यासोबत वेदिका आणि आदित्यबद्दल काही महत्वाचं बोलायचं आहे. मोहित, तू घरी जा. आदित्य बलात्कारी नाही आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. जर तुम्ही खरोखरच आपल्या मुलीवर प्रेम करत असाल तर वेदिकाचं लग्न आदित्यसोबत करून द्या. आता तुम्ही जे काही बोललात, माझ्या मुलीचं लग्न मी त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भिकारड्याशी करून द्यायचं. इन्स्पेक्टर साहेब,
पोलिसांना फार कमी पगार असतो नाही, कसं बसं त्यांचं घर चालतं त्या पगारात. त्यांना त्यात ऍडजस्टमेंट करावी लागते, साईड बिझनेस करावा लागतो. तुम्ही पण तुमचा साईड बिझनेस सुरू केला काय, दलालीचा धंदा? हात खाली आणि आवाज पण खाली. माझा आवाज तुमच्यापेक्षा अधिक वर जाऊ शकतो हा, अगदी पार दिल्लीपर्यंत. तुमचा ऍडवाइस तुमच्यापर्यंतच ठेवा. हे असे फुकटचे सल्ले देणं आहे ना, जरा कमी करा. असे सल्ले देत बसाल ना इतरांना तर पोलिसाच्या नोकरीतून हात धुवून घरी बसावा लागेल. ठीक आहे, मला वाटलं होतं हे सर्व काही कायद्याने झालं पाहिजे, पण कहाणी तुम्हाला सरळच्या ऐवजी कठीणच पाहिजे असेल तर विषय संपला. इन्स्पेक्टर साहेब, जीवन म्हटलं की संघर्ष आलाच, आणि मी माझ्या आयुष्यामध्ये याहीपेक्षा कठीण गोष्टींना, कठीण प्रसंगांना सामोरा गेलोय, त्यांचा सामना केलाय. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या मुलीच्या लग्नाचा, तर माझ्या मुलीचं लग्न मी त्या भिकारडीशी लावून मला भिकारी व्हायचं नाहीये. तुम्ही ज्याला भिकारी म्हणता ना मिस्टर अभ्यंकर, तो आज प्रेमाच्या श्रीमंतीमध्ये मालामाल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेदिका आणि आदित्यचं लग्न होणार. तुम्ही आशीर्वाद दिला तरी आणि नाही दिला तरी. माझ्या मुलीच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा ते 7 फेरे घेण्याच्या आधीच मी त्या दोघांचा मुडदा पाडीन. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अभ्यंकर, मी बघतो त्या दोघांच्या मध्ये कोण येतं ते. तुम्ही मला समजवताय की धमकी देताय? तुम्ही काहीही समजू शकता, हे तुमच्या समजण्यावर आहे. तुम्ही माझ्याच घरात येऊन मला हे सगळं ऐकवणार आणि मी ऐकणार? अरे लायकी आहे का तुमची? गेट आउट, गेट आउट फ्रॉम माय हाऊस. सर सर, आदित्य कसा आहे? तुला आदित्यला भेटायचं आहे? हो, तो मुलगा कोण आहे? तो माझा भाऊ आहे. त्याला बाहेर पाठव. हो. चल चल बाबा. लड़की मुड़ मुड़ के मारे अखियों से गोली, लड़की मुड़ मुड़ के मारे अखियों से गोली. थुक 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 थुक. वाचली. आबो चहा पेता का? पिऊन घेतोच. हा? या आदित्यचं काय करावं सुचत नाहीये मला. आज पण आदित्यचा खेळ संपला नाही. आई शपथ, माझी तर वाट लावून ठेवली आहे आदित्यने. माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी आदित्यला सोडणार नाही. या सर. ए इकडे इकडे. येस सर. तू काय बोलला आदित्यला? काय तू? मी आदित्यला सोडणार नाही. सोडणार नाही? नाही, अजिबात सोडणार नाही. बिलकुल नाही. त्याचा मुडदा पाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही, आणि मुडदा पाडून झाल्यानंतर मला सांगायचं. तोपर्यंत मला तोंड दाखवायचं नाही, कळलं? तर नाही. चल जाऊ दे. सर, आता काय करायचं? मी बघतो, थांब. हा, हॅलो हॅलो सर. काय? सर, ह्या आदित्यच्या घरी आलो होतो आम्ही, पण आदित्य घरी नाहीये.
हॅलो हॅलो सर हॅलो दचकला का रे? काय माहित चलायचं चला. सर हा माणूस एवढा श्रीमंत असून पीआयची नोकरी करतो, काही कळत नाहीये. थांबा. साहेब आहेत का घरात? हो आहेत. बदलो. स्टॉप देअर मिस्टर अभ्यंकर. विदाउट परमिशन आत यायला मनाई आहे. सर एक मिनिट. इन्स्पेक्टर तुम्ही येऊ शकता. सर आज हे आपली हवा टाईट करणार आहे. त्या दिवशी तुम्ही यांची हवा टाईट केली. आज आपली वेळ आहे. सर जयंत अभ्यंकर यांची मुलगी दिसत नाहीये. त्यांची मुलगी दिसत नाही तर त्यांना सांगा पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायला. त्याच भरोश्यावर आम्ही इथे आलो आहोत. मिस्टर अभ्यंकर आपलं तोंड बंद ठेवा. सर तोंड बंद ठेवा नाहीतर आपल्याला हाकलून लावेल. सर ज्या मुलाने यांच्या मुलीवर प्रेम केलं तो मुलगा आदित्य सुद्धा आपल्या घरी नाहीये. घरी कसा असेल तो? घरी असूच शकत नाही. आता तुम्ही एक शब्द जरी बोलला ना तर तुम्हाला मी हाकलून लावीन. सर तो आदित्य कुठे आहे? तो सध्या माझ्याकडे आहे. काय आपल्याकडे? पण कुठे लपवून ठेवला त्याला दिसत नाही तो. मागे वळून बघ आंधळ्या. थांबा मिस्टर अभ्यंकर. तुम्हाला काय वाटतं मी ही नोकरी पैशाकरिता करतो? नाही मिस्टर अभ्यंकर नाही. अहो जो सरकार मला पगार देतो ना तो पगार सुद्धा मी सरकारी खात्यामध्ये जमा करतो. माझं हे ऐश्वर्य बघून तुम्हाला तुमची जागा कुठं हे कळून चुकलं असेल. मिस्टर अभ्यंकर काय म्हणाले होते तुम्ही त्या दिवशी? मला माझी नोकरी सोडून हात धुवून घरी बसावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अभ्यंकर, मी ही नोकरी पैशाकरिता नाही करत तर तुमच्यासारख्या माजलेल्या श्रीमंत माणसाला सरळ करण्याकरिता करतो. आवाज हळू. मी काय म्हणतो सर? आउट. गेट आउट. इट्स ओके सर लेट्स गो. सॉरी सर. सर सर आपण इकडे आल्यानंतर आदित्य इथे आला. जाऊ दे. आदित्य तू वर जा. बाबा तुम्ही अगदी बरोबर बोललेत. हा फार माजलेला माणूस आहे. नेहा असं कोणाबद्दल बोलू नये. सॉरी बाबा. बरं नेहा तू या अभ्यंकरला कशी काय ओळखते? बाबा यांचा मुलगा पूर्वेश आणि मी क्लासमेट आहोत. तू त्याच्या प्रेमात तर पडली नाही ना? काय बाबा? झालं का बापलेकीचं बोलणं? ही ना तुमच्या लाडापायी बिघडत चाललीये. नेहा माझी मुलगी आहे आणि ती माझा विश्वासघात करूच शकत नाही. काय नेहा? बाबा ही नेहा एकदा मरून जाईल पण तुमच्या नावाला धक्का लागू देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी असं काहीही नाही करणार ज्याने तुमच्या इब्रतीला धक्का लागेल. नेहा तू तर माझा अभिमान आहे. बरं नेहा हा पूर्वेश माझ्यासमोर उभा राहून तुझा हात मागायची हिंमत करेल? सध्या तरी करणार नाही पण मी त्याला तयार करेल. ओके ठीक आहे. ज्या दिवशी हा पूर्वेश माझ्यासमोर उभा राहून तुझा हात मागेल ना मी त्याच दिवशी तुझा हात त्याच्या हातात देईल. थँक्यू बाबा. चला तर मला उशीर होतोय मी निघते. ओके नेहा मुलीच्या मनात काय आहे शेवटी तो बाय, बापच बाय. समजू शकते. बाय बाबा. बाय दादा. बाय. सांभाळून जा. अहो काय हे मुलीसोबत कोणी असं बोलतं काय? मला माहितीये तुमचं त्या नेहावरती जास्त आणि माझ्या मोहितवर कमी प्रेम आहे. पूजा तू म्हणते ना ते अगदी चूक आहे. एक लक्षात ठेव कोणताही बाप मुला मुलीमध्ये भेदभाव कधीच करीत नाही. अगं मला तर मोहितच्या खांद्यावर जायचं आहे. हो बाबा असे का बोलता? बाबा तुम्हाला तर माझ्या नातवांच्या नातवांना पण खेळवायचं आहे. रडवशील का रे?
काय माझ्याबरोबर लग्नाचे फेरे घेत आहे? अग्निभोवती लग्न करताय माझ्याशी? तर वा तिकडे. शी. बसा. थांबा. कुठे गेला होता तुम्ही? का दिसत नाही तुम्हाला आमच्या हातात बॅग्स आहेत ते? आम्हाला काही शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही दोघी घराबाहेर पडलो होतो. मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. अहो सगळ्याच वस्तू सांगण्यासारख्या नसतात. अच्छा, असं काय आणायला गेला होता ते मला सांगण्यासारखं नव्हतं. बघू दे, बघू काय ते दाखवा. हे आणायचं होतं, हे आणायचं होतं, हे आणायचं होतं. झालं. काय साहेब, तुम्ही तर घरीच उशी खालचा साप पाळलाय. आता तुमचं काही खरं नाही बुवा. काय सेक्रेटरी, फार जोरात लागली तुम्हाला? नाही रविदा, साहेबांचं प्रेम आहे हे असं प्रेम? तुम्हाला नाही कळणार रविदा. पूजा पाणी घ्या. पूजा काय म्हणते तुझ्या डोळ्यात? बघू. असू दे असू दे. मग काय, कितीदा तुम्हाला बोलले की डॉक्टर चेंज करूया, पण तुम्ही काय घेऊन बसलेत तुमचे मित्रप्रेम. चल येतो मी. बाबा 1 मिनिट. काय रे, काय झालं? बाबा, मी वेदिकावर प्रेम करतो आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. व्हॉट नॉनसेन्स. अरे तू हे काय बोलतोय? मी खरंच तिच्यावर प्रेम करतो आणि मी लग्न करील तर तिच्याशीच. हे शक्य नाही, कारण ती आदित्यवर प्रेम करते, तुझ्यावर नाही. तू विसरून जा तिला. सेक्रेटरी. हा सर. ताबडतोब पंडितजींची अपॉइंटमेंट घ्या. का बरं सर? त्यांना सांगा माझ्या मुलीच्या लग्नासाठी म्हणजे वेदिकासाठी लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ताबडतोब. बर. डॉक्टर आशिष सोबत मी तिचं लग्न लावून देणार आहे. अच्छा. बघूयात तो भिकारडा काय करतो ते. ओके सर. हॅलो शिवानी, ऐक. आदित्य, बघ बरं कोण आलंय. आदित्य. आदित्य आहे ना. शिवानी बैस ना. ललित पाणी घेशील रे. हो आदित्य भाऊ. बोल, कसं काय येणं केलं? का एक बहीण आपल्या भावाकडे येऊ शकत नाही? तू मला भाऊ म्हणाली, नको ग एवढा मान देऊ. अरे मानाच्या गोष्टी सोड आणि मी काय म्हणते ते अगोदर नीट ऐक. बोल, काय बोलायचं आहे तुला? असं सांगू तुला. पाणी. थँक्स. सांग ना तुला काय सांगायचं आहे. अरे वेदिकाचे बाबा तिचं लग्न त्या डॉक्टर आशिष सोबत करत आहेत. काय? शिवानी तू हे काय वेडा वाकड्यासारखी बोलून राहिली?
शिवानी तू माझी मस्करी तर करत नाहीये ना? अजिबात नाही, मी अगदी खरं बोलते. हेच सांगण्यासाठी तर वेदिकाने मला इथे पाठवलंय. शिवानी, आज तू खऱ्या अर्थाने एका बहिणीचं कर्तव्य पार पाडलं ग. कधी गरज पडली तर या गरीब भावाला आवाज दे. मी धावून येईल तुझ्यासाठी. मी वचन देतो तुला. बोल, माझी काही मदत हवी? हो. मोहित. मोहित? मी मोहितवर प्रेम करते आणि मोहित वेदिकावर. माझ्या प्रेमाचा चांगलाच उपयोग केला मोहितने. मोहित, वेदिका तू? मोहित, मी वेदिका नाही, शिवानी आहे. मोहित, मोहित, मोहित थांब. मोहित, मोहित थांब. मोहित, मोहित हे बरोबर नाही. मोहित थांब. मोहित, मोहित थांब. मोहित, अगोदर प्रॉमिस कर मला, तू कधीच मला सोडून जाणार नाही, कधीच मला दगा देणार नाही. मी मोहितच्या बाळाची आई होणार आहे. काय? शिवानी, तू ही चूक नव्हती करायला हवी ग. चूक तर झाली. प्रेमात काही पण होऊ शकतं. ठीक आहे, मी पूर्ण प्रयत्न करील मोहितला समजवण्याचा. आदित्य, तू निघ आता, तुला उशीर होतोय. शिवानी, थँक्स. मी येतो. का रे, कुठे चालला? तुला काय करायचं आहे रे? महाराज साल्याला. आज शिवानीमुळे सोडतोय तुला. मोहित थांब. आई, आई, आले. आई, तुम्ही वेदिकाची अजिबात काळजी करू नका. मी आयुष्यभर साथ देईल वेदिकाला. माझा आशीर्वाद आहे. सांभाळून राहा. एक मिनिट. हा, एक मिनिट. हे घ्या थोडेफार पैसे. नको. अहो, असू द्या.
अहो ऐका ना. घ्या हो. नुसत्या आशीर्वादानं पोट भरत नसतं. पोट भरायला पैशांची गरज असतेच. असू द्या. वेदिका, साथ तुझा भेटला तर येणाऱ्या काळासोबत लढायला मी खंबीर आहे. आणि हो, आज नाही तर उद्या तुझे बाबा पण आपल्याला आशीर्वाद नक्की देईल. चल, आपल्याला उशीर होतो. येतो आम्ही. आई काळजी घे स्वतःची. खूप आठवण येईल तुझी. बाय. दादा तुझे पैसे. चला रे. हा भाऊ. मायकल माझे पैसे परत कर. माइकल? तूने मेरे को माइकल सर से सीधा माइकल बोला? हो. तेरी ये हिम्मत? तुझे मालूम नहीं, मेरे को 15-20 साल का अनुभव है और अब तक मैंने 15-20 फिल्में बना ली है. जरा बता रे नीलेश, हैं? ये कहाँ गए? अरे तुझी लायकी तरी आहे का 15-20 मूवीज बनवायची? घ्या रे याला. छोड़ा छोड़ो. छोड़ो. बचाओ मुझे. छोड़ो. बचाओ. कालू तूने माया भी 300 रुपये खाल्ले है. समजेगा तू आता. अबे आईला पैशाच्या पाकिट. मर गया. 1 रुपया. बापरे निरोध. अबे कधी वापरला आहे का? नुसतं खिशातच घेऊन घुमता. साला या निरोधच्या कोणी विरोध नसत करत काय आले. जाऊ दे आपल्याच कामात येईन. हटा. तू इतका साला जन्माच्या भिकारी आला म्हणून पिक्चर बनवायला डुकर तोंड्या. का मायकल भाऊ, कितीदा सांगितलं तुम्हाला, पटन तितकं खोटं बोलत जा. खाल्ल्या ना आता. अरे आता तरी सुधरा. चलो जाने दो. चलो चल के कई काम ढूंढते हैं. चलो. ए बाई. बाबा मी वेदिकाशिवाय जिवंत राहू शकत नाही. प्लीज बाबा काहीतरी करा. माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे ती आदित्यवर प्रेम करते, तुझ्यावर नाही. आणि त्या प्रेमाकरिताच आज ती आदित्य सोबत पळून गेली आहे. पण बाबा वेदिका माझी झाली नाही ना, तर मी त्या आदित्याची पण तिला होऊ देणार नाही. मोहित, अरे अरे तुझं वन साइड लव आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी आदित्यला वचन दिले, मी त्या दोघांचं लग्न लावून दिल्याशिवाय राहणार नाही. मध्ये कोणी आलं तरी चालेल. बाबा मी पण. हो तू पण. तू मुलगा होता म्हणून वाचला. हे बघ मोहित, अजूनही वेळ गेलेली नाही. तू वेदिकाला विसरायला पाहिजे आणि ती फक्त आदित्यचीच आहे. बाबा बस, विषय संपला. अहो पण तुम्ही माझं काय ऐकून घेणार आहात का? तू गप्प बैस. तू आमच्या बाप लेखामध्ये न बोललेलीच बरी. तो तुझ्या लाडामुळेच वाया गेला. चल येतो मी. आदित्य आपण पळून तर आलो, पण आता करायचं काय? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो विश्वास आहे म्हणून तर आले तुझ्यासोबत पळून. तर चल मग आपल्या महालात. महालात म्हणजे? अगं बघ, तू माझी राणी आणि मी तुझा राजा.
मग ती झोपडी आपलं महालच की नाही? मिस्टर समुद्रे, अख्खा शहर पालतं घाला, पण माझी मुलगी आजच्या आज मला माझ्या घरी हवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हरामखोर आदित्य, त्याला जिवंत सोडू नका, कळलं? सर, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय, पण मध्ये तो नाना पायतोड येतो ना, त्याचा काही बंदोबस्त करता येत असेल तर बघा. मला कारण नको आहेत. माझं काम जर झालं ना तर वाटेल तेवढा पैसा देईन तुला मी. ओके सर, काम झालंच म्हणून समजा. त्या पायतोडचा ताबडतोब बंदोबस्त लावायला हवा. आपण काय बंदोबस्त लावणार सर? त्यांनीच आपला बंदोबस्त लावलाय. काय? सॉरी सर. गाडी काढा. ओके सर. कम ऑन फास्ट. पूर्वेश, बेटा पूर्वेश, काय वाटतं रे तुला? काय होईल आदित्य आणि वेदिकाचं? अगं आई, बाबा आदित्यला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. अगं पण मी तुला सांगतो, वेदिका ताईचा जन्म ना हा फक्त आदित्य करिता झालाय. एक त्यांचं प्रेम आहे आणि एक माझं प्रेम. मी माझ्या प्रेमाला कधी समजूच शकलो नाही. हा समुद्र इथे काय करतोय? तू त्याला ओळखते? हो, माझ्या बाबाचा चमचा येतो. अगं चल लवकर पळ, नाहीतर तो मला जिवंत मारून टाकणार. अगं चल. आदित्य थांब. वाचला साला. मिस्टर समुद्रे, काय झालं त्या भिकारड्याचं? मेला की नाही? साहेब, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केलाय. मी त्याच्यावर गोळी पण झाडली, पण गोळी लागली की नाही हे सांगू शकत नाही. साहेब, त्याला कोणीतरी लिफ्ट दिली. त्याचं नशीबच बलवान आहे. त्याचं नशीब बलवान नाहीये, तुमच्या दम नाहीये त्याला मारण्याचं. आता या अभ्यंकरलाच भयंकर व्हावं लागेल. अहो, मी काय म्हणते, काही एक बोलू नकोस. या सगळ्या प्रकाराला ना तूच जबाबदार आहेस. कसा आहेस आदित्य? सिस्टर, एक्सरे रिपोर्ट्स आलेत? औषधी घेतलीत? मगाशी काही औषधं अजून लिहून दिली होती, ती मागवली? गुड. हाय, मी डॉक्टर आशिष जोशी. हाय. हे हॉस्पिटल माझंच आहे आणि हा पेशंट आदित्य दीक्षित पण माझाच आहे. तुम्ही याला ओळखता? हो, हा माझ्या आत्याचा मुलगा आदित्य सूर्यकांत दीक्षित. कोण आत्या? आणि डॉक्टर हे सूर्यकांत दीक्षित कोण? अरे तुझे बाबा. तू सुधा आत्याचा मुलगा ना? आता ही सुधा आत्या कोण? एक मिनिट, असू द्या डॉक्टर. बाय द वे, मी वेदिका अभ्यंकर. वेदिका? वेदिका हे नाव कुठेतरी ऐकलंय. ऍक्च्युली मी पण तुमचं नाव कुठेतरी ऐकलंय. डॉक्टर आशिष जोशी म्हणालात ना? येस. येस. आपल्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे.
बरोबर? राईट. चला मग आजच लग्न उरकून टाकू. नाही पण अगं मी गंमत करतोय. ऑलरेडी माझं एका मुलीवर प्रेम आहे. चल मी येतो, मला बाकी पेशंट्स पण बघायचे आहेत. ओके, टेक केअर आदित्य. आदित्य, तू काहीतरी खोटं बोलतोयस मित्र. हॅलो अभ्यंकर साहेब, वेदिकाचा काही पता लागला का? हो बघतो मी. जाऊन जाऊन जाणार तरी कुठे? एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल पडून. वेदिकाचं भूत अजून तुझ्या डोक्यातून निघालं नाही वाटतं. हे तुझ्या डोक्यातून काढून टाक. मी तुझ्या फायद्याकरिता बोललो. हो हो बाबा. हे बघ आदित्य, खरं खरं सांग तू कोण आहेस? कारण ते सूर्यकांत दीक्षित माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत. आणि आता जर तू खरं नाही बोललास ना, मी कायमची निघून जाईल. अगं तू हे पूर्ण प्रश्न प्रेम करायच्या अगोदर का नाही केले? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तू सांगतोयस की जाऊ मी? थांब, मी तुला पूर्ण खरं सांगतो. पण पूर्ण खरं ऐकल्यानंतर तू मला सोडून तर जाणार नाही ना? अरे आदित्य, आता जर तू खरं नाही सांगितलंस ना, तर मी तुला कधीच साथ नाही देऊ शकणार. अगं साथ तुझा भेटला म्हणून तर हा बिघडलेला आदित्य सुधारला. आणि मला आता परत तो भूतकाळातला आदित्य नाही बनायचं का? तर ऐक, मी माझ्या आईच्या लाडाने वाया गेलो होतो. एक दिवस खूप दारू प्यायलो आणि या आदित्यमुळे अजूनही या जुन्या घरात मी बसलो आहे. प्लॅन करून सुद्धा नवीन घरात जाऊ शकत नाहीये. पाणी नको. पाणी. अरे काय पाणी पाणी करतोय? इथे मी टेन्शन मध्ये आणि तुला पाणी सुचतंय. आणतो. आदित्य, अरे वेळ बघ किती झालाय. अजून किती पेशील? चल घरी चल. ए, मला शहाणपणा नको शिकव. मुकाट्याने उभा राहा, समजलं? तुझ्या बापाची नाही पीत, मला शहाणपणा शिकवून राहिला. साहेब बिल. ए, अकाउंटला जमा कर. ठीक आहे साहेब. या आदित्यराव या, श्रीमंत बापाची बोलत. अहो असं काय बोलताय? किती झालं तरी शेवटी आपलाच मुलगा आहे तो. तुझ्याच लाडानं वाया गेलाय तो. आता जर सांभाळला नाही ना, तर देवच जाणे त्याचं काय होईल ते. बाबा कशाला मला बेइज्जत करता? माझी पण काही इज्जत आहे की नाही? इज्जत? हे तुझे मित्रमैत्रीण तुझी नाही, तुझ्या बापाच्या पैशाची इज्जत करतात. अरे या मुली तुझ्यावर नाही,
तुझ्या पैशावर प्रेम करतात. अरे ह्यातली एक तरी मुलगी दाखव जी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करणारी असेल. अरे माझं नाव न सांगता, माझ्या या घरात न राहता जी मुलगी तुझ्यावर प्रेम करेल ना, फक्त तुझ्यावर, तीच मुलगी तुला जीवनभर साथ देईल. आणि त्याच मुलीचा साथ तुला भेटला म्हणून समज. चल पड आता. आणि हे टवळ्यांनो, तुम्ही काय इथे उभे राहिलेत? ते काय तमाशा सुरू आहे का? चला निघा इथनं. चला निघा म्हणतो ना. बाय आधी. गुड नाईट आधी. बेटा ए चल. तीर्थस्वरूप आई बाबा यांना माझा साष्टांग नमस्कार. बाबा, काल रात्री माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा. बाबा, मी खरंच चुकलो. आई वडील मुलांना कधीच चुकीचं बोलत नाही. बाबा, तुम्ही रात्री माझे डोळे उघडले. तुम्ही बोललेला एकूण एक शब्द खरा होता. खोटा होतो तुम्ही. मला तुमची ही शर्त मंजूर आहे. आणि हा बाबा, मी पण तुमचाच मुलगा आहे, तुमच्यासारखाच जिद्दी. आपली भेट लवकरच होईल. आणि आई, तू माझी चिंता करू नको. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आता कसं होईल हो? यापुढे काय झालं तुला सर्वच माहिती आहे. आता निर्णय तुला घ्यायचा आहे की आता तुला माझा साथ द्यायचा की नाही. मी तुझा अपराधी आहे, मला माफ कर. आदित्य, बरं झालं तू सगळं खरं खरं सांगून मोकळा झालास. आणि मला तुझ्यातला तो गरीब आदित्यच हवाय. प्रेमात ना हे सॉरी, थँक्यू, माफी हे शब्द बरोबर वाटत नाही. तू प्रेम केलंयस, चोरी नाही. बरोबर बरोबर. हो, एकदम बरोबर. वेदिका, अगं तू अगदी बरोबर बोललीस. अरे यार, प्रेमामध्ये सर्व काही चालतं. अरे तू तर प्रेमासाठी मरायला सुद्धा घाबरला नाही. माहित नाही वेदिकाने तुझ्यावर काय जादू केली. सॉरी यार आशिष, मी पण तुझ्यावर उगाच चिडलो. अरे ओळखून न ओळखल्यासारखं वागलो. बरं हे सांग, तुझं हॉस्पिटलचं बिल किती झालं रे? बिल बिल असं कर, आताचे 10 लाख रुपये भरून दे. 10 लाख? काय मूर्खासारखा प्रश्न करतो? अरे आपलं नातं काय? वेदिका, तू कशी या मूर्खाच्या प्रेमात पडली ग? समुद्रे सर, आज तुमचा शेवटचा दिवस. कारण तुमची बदली आता सांगलीला झाली. बहुतेक तुम्हाला माहीत झालं असेल. हो सर, मला कालच माहीत झालं. सर, मला तुमच्यासोबत काम करून बरंच काही शिकायला मिळालं. सर, मला तुमच्यासारखं तर बनता येणार नाही, पण मी प्रयत्न नक्कीच करेल. हा तुमचा मोठेपणा आहे. समुद्र, मी काय आणि तुम्ही काय, अहो शेवटी कितीही झालं ना, आपण सर्व हाडा मासाचेच माणसं. एक दिवस तुम्हालाही मरायचं आहे आणि मला पण. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण होईल तेवढा पगार सरकार देतो. फक्त त्या गरजा त्या पगाराला झेपणाऱ्या असाव्या. समुद्र, जिना झूठ आहे, मरना ही सच आहे. आय मीन, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं असेल. सर, तुम्ही अगदी बरोबर बोललात. रितेश,
समुद्र सांभाळा. अरे समुद्र, अरे आपणच जर इमोशनल झालो तर पब्लिकचे अश्रू कोण पुसणार? सांभाळ. रिलॅक्स. आर यू ओके? कुठे आहेस लेका तू? आपल्या बाबांचा एवढा राग आला? तुला बघायला डोळे आतुर झाले आहेत रे. परत ये आदित्य, परत ये. हो काय झालं? आदित्य, तुम्ही खचलात म्हणजे आदित्य जिंकला म्हणायचा. हो सुद्धा, खरं बोलतेस तू. एक बाप मुलाकरता हरला, पण सूर्यकांत दीक्षित नाही हरला. कोण हरलं कोण जिंकलं मला काही करायचं नाहीये. मला माझा मुलगा परत हवाय. तुम्ही शोधा त्याला. अहो पोलिसात जा. तो तुमचा मित्र नाना आहे ना, हा. तुम्ही त्याची मदत घ्या, पण शोधा त्याला. मी एक काम करतो, त्याला फोन लावतो मी. सूर्या? हा बोल सूर्या. हा हॅलो. हा नाना. अरे कुठे आहेस तू? अरे पोलीस स्टेशन मधून घरी जात आहोत. हो 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 हो. बोल काय काम आहे? नाही नाही, फोनवर बोलणं इतकं मी फोनवर नाही बोलू शकत. तू एक काम कर, तू घरी ये ताबडतोब. का? फार अर्जंट आहे? हो हो, तू ताबडतोब घरी ये. आपण घरी बसून बसून बोलूया. ये तू. ओके ओके, बस आलोच मी. नाना येतोय. शिट, हा नाना अजून कसा नाही आला? अरे नाना ये ये, बैस. काय वहिनी कशात? बरी आहे. बोल सूर्या, कसं काय बोलवलं? नाना, काही दिवसापासून माझा मुलगा घर सोडून गेलाय. मला वाटलं दारूची नशा उतरल्यावर घरी येईल, पण तसं काही झालं नाही. तूच काहीतरी तू मैमा केली असेल त्याच्यासोबत. अरे बाप लेकामध्ये तू मैमे होणारच ना, म्हणून काय त्याचा राग इतके दिवस? खूप जास्ती बोललो असं. अरे न्यू जनरेशन आहे. बरं असू दे. तुझ्याकडे त्याचा फोटो वगैरे आहे? हो हो आहे. सुद्धा त्याचा फोटो घे बरं. हो आणते. तरी एक्झॅक्टली किती दिवस झाले असेल? बरेच दिवस झालेत रे. काय, हा बघ, हा त्याचा फोटो. हा तुझा मुलगा आहे? हो, हा माझाच मुलगा आहे. तू ओळखतो याला? वा, त्या नाना पायतोडला वाटत होतं की मला कोणी मूर्ख बनवू शकत नाही. या तुझ्या मुलानं माझा माणूस बनवला. म्हणजे काय झालं नेमकं? अरे हा झोपडपट्टीमध्ये राहून त्या जयंत अभ्यंकरकडे ड्रायव्हरची नोकरी करून आला. नुसती नोकरी नाही करत, तर तो त्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय. आज जर मी या दोघांच्या मदत नसतो ना, तर या जयंताने त्याचा केव्हाच गेम वाजवला असता. त्या जयंताशी तर काय करायचं मग आता? कुल, मी कॉल करून त्याला इथे बोलवतो. बोला. हम्म, मी नाना पायतोड बोलतो. बोला. अभ्यंकर,
तुम्ही जेवढ्या लवकर जमून तुम्हाला तेवढ्या लवकर तुम्ही इथे या. सूर्यकांत दीक्षितच्या घरी या. मी काय येऊ तिकडे? अरे ज्या कारणामुळे तुमचं बीपी वाढलं ना, बस तेच कारण तुमचं क्लिअर करण्यासाठी मी इथे बोलवलंय. आलोच मी. अर्जंट. ओके, येतो म्हणाला तो. ठीक आहे, बस बैस. बोलू आपण त्याच्यासोबत सविस्तर काय आहे ते. आदित्य कुठे आहे? काय वेदिका, काय म्हणतो तुझा मजनू? मोहित, सायलेन्स. याला मारण्याचा खूप प्रयत्न केला पण हा साला मेला नाही. आणि हो, हे माझं नाही, हे सर्व कारस्थान तुझ्या बापाचं आहे. मोहित, तोंड सांभाळून बोल. अगं मी खरं तेच बोलतो. आणि आदित्य, आता मी बघतो तुला माझ्यापासून कोण वाचवतं. वेदिका, उस थप्पड का बदला अभी बाकी है. घेऊन चला रे यांना. चल. हे बघ मोहित, तू चूक करतोय. ए, चल. सोडा म्हटलं ना. सोड नालायक, सोडा सोड. मला. ए, चुप चल. सोड. चल. सोड. 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 अगं नेहा, नेहा, अशी का बरं बघत आहे? नेहा, नेहा, अगं काय झालं तुला? हॅलो. मोहितने आदित्य आणि योगिताला किडनॅप केलंय. व्हॉट? प्लीज मला काकांचा नंबर सेंड. हो शिवानी, मी तुला बाबाचा नंबर सेंड करतो. ओके. तू प्लीज मला लोकेशन सेंड कर. हो करते. प्लीज. काय झालं? एक मिनिट. झालं काय? एक मिनिट. अगं नेहा, चल आपल्याला लवकर निघायला हवं. चल लवकर. ये जयंत, ये बैस. सुधा, पाणी घे. बोला, कशाला मला बोलवलंय? हे बघ अभ्यंकर, मला तुझ्याशी काही काम नाही. या सूर्याला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. जयंत, मी काय म्हणतो, मी तुझ्या मुलीचा हात माझ्या मुलाकरता मागतो. बघ मित्रा, नाही म्हणू नकोस. अरे मुलीचा हात द्यायला मुलगी तर घरी असायला हवी ना. माझं नशीबच खराब आहे. काय झालं तुझ्या नशिबाला? माझी मुलगी एका भिकारड्यासोबत पडून गेली आहे. तो भिकारडा तिला काय सुख देणार देव जाणे. अरे जयंता, तू ज्याला बिकाडा म्हणतोस ना, तो माझाच मुलगा आहे. सूर्यकांत, मस्करी नको आहे. मी फार सिरियसली बोलतोय. अरे मी मस्करी करत नाहीये, मी खरं तेच सांगतोय. हो. खरंच तुझा मुलगा आहे तो? हो. आय एम सॉरी यार, मला खरंच माहिती नव्हतं. पण सॉरी टू से, तुझ्या मुलाने खूप त्रास दिला रे मला. झोपच उडवली माझी. अरे या भयंकरच्या दराऱ्याने, या भयंकरच्या आवाजाने लोकांचा बीपी वाढायचा. आज त्यालाच बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात. हे बघ अभ्यंकर, तू हे सर्व कशासाठी केलं? मुली करीतच ना, तर मग विसरून जा जे काय झालं. नाना, तू मध्ये बोलू नकोस. का? हा सूर्य माझा मित्र नाही? काका,
मी शिवानी बोलते. हा बोल काका माझा आवाज येतोय? बोल बोल शिवानी, तुझा आवाज येतोय, बोल. रोहितने आदित्य आणि वेदिकाला किडनॅप काय? कधी? आत्ताच. Oh my God. मी त्यांचा पाठलाग करते. हा मी तिथे हा, हा, पोहोचते, हा. तुम्हाला लोकेशन सेंड करते. हा प्लीज प्लीज. तुम्ही लवकर या. काय झालं जयंता? तो मोहित माझ्या वेदिकाशी जबरदस्तीने लग्न करतोय. आता हा नालायक मोहित कोण? हा नालायक मोहित माझाच मुलगा आहे. अभ्यंकर, शिवानीने त्या जागेचा ॲड्रेस सेंड केला. नाही, ती व्हॉट्सअपवर पाठवते म्हणाली. हे बघ, लोकेशन पाठवलं तिने. चला, काही अनर्थ व्हायच्या अगोदर आपण तिथे पोहोचलो पाहिजे. चला चला. सोड 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 मला, सोड सोड. हे बघ आदित्य, मी आता तुझ्यासमोर वेदिकासोबत लग्न करणार आहे. अरे आता थोड्या वेळात पुजारी आलाच समज. नाही, हे शक्य नाही. का शक्य नाही? हा, का शक्य नाही? मोहित, तू मला प्रॉमिस केलं होतं. अगं ते मी नशेत बोललो असणार. असं नको बोलू मोहित. अरे, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. अगं ते प्रेम वासनेनं भरलं होतं. दॅट इज सेक्शुअल. त्यावेळेस तुला पण माझी गरज होती आणि मला पण तुझी. शिवानी, तू पण माझी भूक भागवली आणि मी पण तुझे, आणि तू याला प्रेम समजून बस. मोहित, अरे मेरी बात तो सुनो यार. थँक्स जय. मैं क्या मंदिर का घंटा हूँ जो आता है जो बजा के चला जाता है. ए ढोम्या. फार छान वाटलं. फार वर्षानंतर मला या नावाने हाक मार. जे आपण दोघे मित्र असून सुद्धा वैऱ्यासारखे वागलो. सॉरी मित्रा. ए, तू कशाला सॉरी बोलतो? आणि सॉरी बोलून माझा अपमान करू नकोस रे. खरं तर मी स्वतः चुकीचं वागलो. गरीब आणि श्रीमंतीमध्ये भेदभाव करून बसलो. पैशाची धुंदी बाकी काय. पण या सगळ्या गोष्टीमध्ये या आदित्यच्या काही जीवाचा बरा वाईट झाला असताना तर आपला मित्र सूर्यकांत याला मी आयुष्यभर तोंड दाखवू शकलो नसतं. जय, तू नाही चुकला. तू तुझ्या मुलीवरील प्रेमाखातीर असा वागला. जय, मी जरी तुझ्या जागेवर असतो ना, मी पण हेच केलं असतं. अरे अरे, कोणता बाप आपली मुलगी एखाद्या भिकाऱ्याच्या हातात देत? ए डोमिया, कुणाला भिकारी म्हणतो रे? सूर्या. आला आला. चला. आपलं असंच आहे बेटा, गेल्या ना कोमात. मग बाबा हे घ्या.
हे घे. काय रे मला मारायला आला? यस सर. काय? नो सर. सर मला तुमच्याशी इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलायचं आहे. सर माझं नेहावर फार प्रेम आहे आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आय मीन टू से सर माझ्या नेहावर फार प्रेम आहे आणि मला नेहाशी लग्न करायचं आहे. यस नेहा बोललो मी. वारे मय वार. अरे काय बोलला? स्वतःचं स्वतःला तरी कळलं का? बाबा बाबा खुश? हो. आदित्य आदित्य चल आदित्य वेदिका, काका चल. काका क्या रे कहाँ से आया तू? भिड़िए नहीं माचिस है माचिस? नहीं। अबे क्या कर रहा है? क्या कर रहा है? जो कोई देखो मुझे मार के जाता है यार. मैं नौकरी कर रहा हूँ. सोड मला सोड मला. मोहित थांब. अरे जबरदस्तीने लग्न करून तू सुखी राहू शकत नाही. हो बाबा, तुम्ही माझे बाबा आहात. तुम्ही मला गोळी मारू शकत नाही. तुझा बाप मी घरी इथे नाही. बाबा पिस्तॉल खाली फेका. नाही मोहित, मुळीच नाही. तू वेदिकाला सोड तर मी तुला माफ करील. बाबा वेदिका माझी नाही तर कुणाचीच नाही. मोहित, अरे तुझी पण कुणाला तरी गरज आहे रे. हे बघ आदित्य, तू मला शहाणपणा शिकवू नको. मोहित, मी तुला शेवटचं सांगतो. नाहीतर काय? कितीही झालं ना, तुम्ही मला गोळी मारू शकत नाही. मी तुमचा मुलगा आहे. आदित्य 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 आदित्य, मी तुला पदोपदी मारण्याचा प्रयत्न केला. अरे वेदिका सोबत जबरदस्ती लग्न करायचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला वाचवलंस का आदित्य? मला माहिती आहे मोहित, तू शिवानीचा होणाऱ्या बाळाचा बाप आहे आणि शिवानीला मी माझी बहीण समजतो. तर होणाऱ्या बाळाला अनाथ आणि शिवानीला विधवा कसा पाहू शकलो असतो रे? आदित्य तू हे काय केलंस? गोळी कुठेही लागू शकत होती. अगं तुझ्या प्रेमाचा साथ भेटल्यावर मला काय होणार? काय बाबा, बरोबर बोललो की नाही? अगदी बरोबर बोललास तू आदित्य.